रामकृष्ण, मी आपला डी.एन. साबळे. आता हा जो फ्लॅट मी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं फ्लॅट सांगतोय, कारण की याच्यात टॅरेस पण लय मोठं आहे, बाल्कनी पण लय मोठी आहे आणि विशेष म्हणजे कल्याण ज्वेलर्सच्या जस्ट अपोजिटलाच सरोवर नावाची बिल्डिंग आहे. त्याच बिल्डिंगला हा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात फ्लॅट आणि टॅरेस मिळून 1200 कार्पेट होईल अशा पद्धतीचा हा एक आपला फ्लॅट आहे. हायर फ्लोअरची बिल्डिंग नाही आहे, ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला लोअर फ्लोअरला MH शाळेच्या शेजारीच असणारा हा मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नवा कोरा आणि अंटस असणारा 2 BHK फ्लॅट असणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला एक कार पार्किंगही मिळेल आणि इथे मात्र ॲम्युनिटीज काहीच नसणार आहेत. त्याच्यामुळे जो हा फ्लॅट आहे, ज्यावेळेला बाहेर जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट असेल आणि आतमध्ये जाताना साऊथ असेल. त्याच्या शेजारी एक फ्लॅट आहे, एका फ्लोअरवरती जर तसं बघितलं 2च फ्लॅटचा प्रबंध आहे. आणि जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्ही बघू शकता तुमचं शू रॅक वगैरे तुम्ही ह्या साईडला लावू शकता आणि नंतर तुम्ही घराच्या आतमध्ये एंट्री करू शकता. ज्यावेळेला घराच्या आतमध्ये तुम्ही येणार आहात त्यावेळेला मात्र तुम्हाला असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असा हॉल मिळतो. जो हॉल जर तुम्ही बघितला तर उजेड तुम्हाला दिसेल, किती उजेड आहे. तुमच्या घरामध्ये ऊन येते, सगळं काही येते. आणि मग असे ह्याच हॉलमधनं इकडनं जर बघितलं तर इथे तुम्हाला प्रॉपर बाल्कनी आहे. बाल्कनीतनं जर बघितलं तर पिंपळाचं झाड दिसतंय. अशा पद्धतीचे झाडं झुडं तुम्हाला आतल्यात इथले आंब्याचं झाड, पिंपळाचं झाड, हे सगळे झाडं तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतात. ठाणा स्टेशनपासून एकदम पायी चालत यायचं अशा पद्धतीचं हे घर आहे. कल्याण ज्वेलर्सच्या जस्ट अपोजिटला आहे. तलावपाळीपासून पण तलावपाळीलाच आहे. आणि इथे ह्या अशा ठिकाणी आता हा मध्ये कॉलम आल्यामुळे परत ही तुमची अशी बाल्कनी मात्र तुम्हाला हॉलला व्यवस्थित मिळते. बाल्कनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मिळते. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे आलात तर इथे हॉलच्या जर आपण ह्या पुढच्या साईडला आलो आणि इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे परत अशी वेगळी जागा आहे. आणि इथे तुम्ही वरती जर बघितलं तर तुम्हाला इथं खूप मोठं स्टोरेज आहे. माझ्या हिशोबाने एखादा म्हणजे खूप असं शिडी जर लावले तर असं झोपायला सुद्धा जागा होईल अशा पद्धती, किंवा स्टोरेज करा किंवा एखादं वरती जर जाऊन बसलं तर किती कम मोठी जागा आहे इकडे. त्याच्यानंतर इकडे जर आलो तर इमिडिएटली तुम्हाला चांगल्या पद्धतीचं असं मोठं किचन आहे, जिथे तुम्ही त्या साईडला फ्रीज लावू शकता. अशा ठिकाणी तुमचं एवढं मोठं असं सुंदर ह्या साईडला मोकळं असणारं असं किचन असेल. किचनच्या बाहेर ह्या साईडला जर आपण आलो तर हे तुम्हाला मात्र मोकळं मोठं चांगल्या पद्धतीचं असं एक टेरेस मिळणार आहे. जे टेरेस तुम्ही बघितलं ह्या आपल्याला किचनला पण लागते, परत एका बेडरूमला पण ते टेरेस लागते. आणि त्याच्यानंतर इकडे जर आलात तर इकडल्या ह्या साईड दुसऱ्या बेडरूमला पण टॅरेस लागणार आहे. कारण इकडनं जर तुम्ही बघितलं एवढं मोठं टॅरेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये मात्र नक्की मिळते. एवढं मोठं असं टॅरेस तुम्हाला तुमच्या ह्या घरातनं नक्की मिळते. जे अनटच असणार हा फ्लॅट असेल, एवढं मोठं टॅरेस असेल, ठाणा स्टेशनच्या जवळ असेल, बाल्कनी पण आहे. अशा पद्धतीचं हे घर आहे. म्हणजे खूप सुंदर आणि चांगलं आहे की तुम्हाला ह्याच्यातलं सगळं काय जे टॅरेसचे शौकीन ज्यांच्याकडे ठाणा स्टेशनच्या जवळ पण पाहिजे, डॉग प्रेमी पण डॉग पण आहे आमच्या घरामध्ये. सगळ्याच म्हणजे ज्याच्या जवळ सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे साध्य होऊ शकतात. नंतर आपण इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे तुम्ही कॉमन याला म्हणू शकता. कॉमनच्या नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर तुम्हाला इथे परत जागा उपलब्ध आहे. इकडे आलात की इथं तुमचं एक परत बेडरूम आहे, कॉमन बेडरूम असणार आहे, जे हे बी मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि समोर जर बघितलं तर तुम्ही तुमच्या परत टॅरेसला ह्याचा पण व्ह्यू जर बघितला, इकडनं पण तुम्हाला टॅरेस येईल. आणि टॅरेसमधनं जर तुम्ही विचार केला तर टॅरेसमधनं मात्र तुम्हाला जर बघितलं तर ह्या साईडला जे आहे ह्या साईडला तलावपाळीचं असणार आहे. इकडनं जरी बघितलं एक पिंपळाचं झाड, हे सगळे झाडं, उंबराचं झाड, तुम्हाला इकडनं पण झाडं नक्की मिळतं. अशा पद्धतीचं हे तुम्हाला इकडनं बेडरूम आहे. ह्याची पद्धत अशी, ह्या टॅरेसला एंट्री इकडनं पण आहे. आणि नंतर ह्या बेडरूममधनं आपण पुढच्या बेडरूमकडे जायचा विचार केला तर हे तुमचं शेवटचं बेडरूम आहे. ह्याच्यात जर आलं तिथं वॉशरूम, टॉयलेट वगैरे हे सगळं तुम्हाला मिळतं. आणि इकडं परत एक स्टँडिंग बाल्कनी टाईप जागा इकडल्या ह्या साईडला पण तुम्हाला उपलब्ध आहे. पण याचा काय वापर खूप होईल असं मला वाटत नाही आहे. पण तुमचं हे वॉशरूम, बाथरूम मात्र टॉयलेट तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित वापरता येईल. नंतर हा बेडरूम आहे आणि हा बेडरूम परत तुमचा मोठा चांगल्या पद्धतशीरपणे असणारा आहे. ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितले साईज वाईज पण जर बघितला तर चांगल्या पद्धतीची साईज तुम्हाला इकडे मिळते. फ्लॅटचा कार्पेट तुम्ही साधारणतः माझ्या हिशोबाने 680, 690 धरा आणि बाकीचं टॅरेस असेल असं मिळून तुम्हाला 1011 होईल टोटल सगळं. आणि नंतर हा तुमचा इथे कपाट ठेवण्यासाठी ऑलरेडी जागा आहे हा बेडरूम, शेवटच्या बेडरूममध्ये. आणि नंतर ह्या साईडला परत तुमची अशा पद्धतशीर जागा. आणि नंतर परत तुमचं इकडे ह्या पद्धतशीर असणारं मोठं असं इकडून जर तुम्ही पलीकडे जरी गेला तर इकडनं पण तुम्हाला टॅरेसचा सगळं जायला यायला इकडनं टॅरेसकडनं पण झालं. अशा पद्धतीचा हा टॅरेस फ्लॅट आहे, जो आपला 2 BHKचा फ्लॅट असणार आहे. आणि एक कार पार्किंग याच्यासोबतही तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला मिळणार आहे. आणि ह्याची जी कॉस्ट आहे ही 2,60,00,000 रुपये ऑल इन्क्लुझिव्ह
इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग आणि हे टेरेसही त्याच्यात मिळेल. तुम्ही टेरेस वगैरे कवर घेऊ शकता. तुम्हाला जर डॉग वगैरे ठेवायचे किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय गार्डन काय करायचे तुम्ही याच्यावरती करू शकता. अशाच लोकांसाठी हा टेरेस फ्लॅट असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही तुम्हाला रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातला हाही एक नवा कोरा आणि जांटेज फ्लॅट जो ठाणा स्टेशनपासून अगदी जवळ असणार आहे. कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या म्हणून तुम्ही घेऊ शकता. ज्या मंडळींना ठाणा स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती फ्लॅट हवा असेल त्यांच्यासाठी हा फ्लॅट आपण उपलब्ध करून ठेवलेला आहे. अशाच पद्धतीचे घरं आमचे बघा आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.